नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण ऑनलाईन बदली संदर्भातील माहिती घेऊन आलेलो आहे। शिक्षकांसाठी सूचना आहेत, काय आहे हे जाणून घेण्याकरिता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा आणि योग्य प्रोफाईल अपडेट करण्यासंबंधीचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर परत एकदा बदली अपडेटमध्ये ऑनलाईन बदली प्रक्रिया पोर्टलवर शिक्षकांनी प्रोफाईल एक्सेप्ट करणे, बदल करणे असल्यास आपल्याला मान्य नसेल तर अपील टू ईए करण्याच्या सूचना यामधून आपल्याला देण्यात आणि आता या संबंधाची 17 तारखेपर्यंत आपल्याला ही माहिती मुदत वाढून मिळालेली आहे। CO अपलोड पब्लिश डिफिकल्ट एरिया वाईज लिस्ट 2 मार्चपर्यंत होती आणि टीचर सबमिट टू प्रोफाईल BO या सेक्शनमध्ये आता आपल्याला 3 तारखेपर्यंत 17 तारखेपर्यंत ही वाढ मिळवून देण्यात आलेली आहे। तर आत्ताच आपण जा, आपली प्रोफाईल व्हेरीफाय करा, अपडेट करा आणि आपली BOला योग्य ती प्रोफाईल सबमिट करायला विसरू नका। तर यामध्ये काय करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं, पण परत एकदा आपण बघूया। इथे प्रोफाईल अपडेट करायची आहे आणि प्रोफाईल व्हेरीफाय करून एक्सेप्ट करायची आहे। BOने अपडेट केलेली BO स्तरावरून शिक्षकांची प्रोफाईल व्हेरीफाय केल्यानंतर ती परत प्रोफाईल शिक्षक लॉगिनला परत जाते। पुन्हा शिक्षकांनी लॉगिन करून आपली माहिती बरोबर असेल तर प्रोफाईल एक्सेप्ट करावी। तशी सर्व टॅब आपणास सर्वात शेवटी दिसेल। BEO स्तरावरून शिक्षकांची प्रोफाईल व्हेरीफाय करताना काही बदल केला असेल तर आणि तो जर आपल्याला मान्य नसेल तर अपील टू EO करण्यात यावे। माहिती बरोबर असेल तर अपील टू EO करू नये। बदली पोर्टलसाठी लिंक जी आहे http://ott.mahard.com/ अशा प्रकारची ही वेबसाईट आहे, त्याच्यावर जा आणि यासाठी कार्यवाहीचे टप्पे जर तुम्हाला माहीत नसतील तर परत एकदा मी सगळ्यांच्या लक्षात आणून देतोय की प्रथम लॉग इन करून प्रोफाईलवर क्लिक करा। युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफाईड अँड अपडेटेड बाय युअर BO असा मेसेज दिसेल। या पर्सनल डिटेलच्या पानावर खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करा। एम्प्लॉयमेंट डिटेल हे पान ओपन होईल। केलेले बदल आहेत का याची खात्री करा। नेक्स्ट बटनवर क्लिक करा। या ठिकाणी प्रोफाईल प्रिव्ह्यू पान ओपन होईल। या ठिकाणी काही माहिती तपासा। खात्री झाल्यावर शेवटी खाली उजवीकडे असलेल्या एक्सेप्ट बटनावर क्लिक करा। बदल झाले नसेल व अपील करावयाचे असल्यास अपील टू EO करा। बटन दाबून अपील करता येते। एक्सेप्ट बटन क्लिक केल्यावर OTP टाकण्यासाठी पेज ओपन होईल। यासाठी आलेला OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे। ॲक्शन परफॉर्म सक्सेसफुली असा ठळक अक्षरात मेसेज दिसेल। आता प्रोफाईल एक्सेप्ट केल्याची खात्री करण्यासाठी पुन्हा मेनूमधील प्रोफाईलवर क्लिक करा। आता या ठिकाणी युअर प्रोफाईल इज एक्सेप्टेड असा मेसेज दिसेल। आता आपली प्रोफाईल फायनल झाली आहे असे समजावे। बदलीबाबत महत्त्वाचे जिल्हा अंतर्गत बदली प्रोफाईल अपडेटसाठी या तारखा आहेत, तुम्ही एकदा नक्की बघू शकता, चेकआउट करा आणि या संबंधाने काही जर शंका आणि अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करून लिहायला विसरू नका। परत भेटूया बदलीच्या अशाच एका महत्त्वपूर्ण अपडेटसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय शिवराय।